नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मस्त ना. तर आज मी बनवणार आहे लाडू. तर लाडूनं बऱ्याच प्रकारचे लाडू असतात. सगळ्यांनी अनेक प्रकारचे लाडूही खाल्ले असतील, पण हे जरा वेगळ्या पद्धतीचे लाडू आहेत आणि वेगळ्या साहित्याचे. म्हणजे तर हे लाडू आहेत ते गव्हाच्या पिठाचे लाडू आहेत. तर गव्हाच्या म्हणजे गव्हापासून सोजी म्हणजे त्याला सोजी म्हणतात, ते सोजीचे लाडू आहेत हे. तर त्याची प्रोसेस सोजी काढण्याची बरीच असते प्रोसेस त्याची. तर ते काही मी शूट केलं नाही. तर डायरेक्ट मी हे लाडू बनवायला घेतले आहेत. म्हणजे सुजी कशी, तर अगोदर गहू भिजत म्हणजे पाण्यात ठेवायची 5 मिनिटं, मग त्याला बांधून ठेवायचं आणि नंतर मग ते दळून आपण गिरणीतून दळून त्याला सोजी म्हणतात, ते सोजी काढून आणायची आणि नंतर मग त्याचे लाडू बनवायचे. तर हे गव्हाच्या पिठाचे असतात, अजून एकदम असे पौष्टिक पण असतात आणि ह्याला जास्त म्हणजे तुपातच करावं लागतात हे तर खूप छान असे पौष्टिक असतात आणि थंडीच्या दिवसात पण खायला छान लागतात. तर मी तेच हे लाडू बनवणार आहे. तर हे आहे ती सोजी आहे. तर सेम आपलं जसं गव्हाचं पीठ असतं त्या पद्धतीचंच असतं हे. तर हे आता मी तुपामध्ये भाजून घेणार आहे. तर मंद आचेवर, म्हणजे एकदम मोठ्या गॅसवरती नाही तळायचं. एकदम असं मंद आचेवरती आपण हे सुजी आहे ते भाजून घ्यायची तूप टाकून. तर इथं मी नाही म्हणलं तर एक म्हणजे जो मी डब्बा दाखवला तो अर्धा डब्बा तूप टाकलं आणि मस्तपैकी असं लो फ्लेमवरती मी हे भाजून घेते मी सोजी, म्हणजे गव्हाचं पीठच. तर नाही म्हणलं तरी मला ही सुजी भाजायला 1 तास तरी किमान लागला असेल, एकदम लो फ्लेमवरती. आणि सारखं हलवत राहायचं, कारण कसं खाली करपण्याची भीती असते आणि करपलं मग करपट असा वास येतो आणि ते साईडला पण करता येत नाही, मग सगळं एकत्रित होऊन जातं. त्याच्यामुळेच त्याला सारखं हलवत राहायचं. तर भाजलं कसं ओळखायचं, तर जसं जसं आपण भाजत जाईल तसं त्याचा वास खूप छान येतो भाजल्याचा, सुजी भाजल्याचा. आणि एकदम असं हे आता लालसर रंगावरती आपली ही सुजी भाजत आली आहे. तर अशा प्रकारे ही एकदम अशी लालसर म्हणजे तांबूस रंग होईपर्यंत मी त्याला भाजून घेतले. तर कसं ओळखायचं, तर आपण थोडीशी सुरुवातीला काय करायचं, थोडीशी सोजी साईडला म्हणजे 1 चमचा साईडला काढून ठेवायची. मग नंतर आपल्याला समजेल की भाजली का नाही. तर इथं मी हे थोडीशी चमच्याने किंचित चिमूटभर मी ठेवली होती. तर हे बघा, त्याचा कलर एकदम असा पांढरा दिसत होता आणि जी भाजली होती सोजी त्याचा असा लालसर कलर दिसत होता. तर एकदम असा जोपर्यंत कलर लालसर येत नाही सोजीचा तोपर्यंत त्याला भाजत राहायचं. आणि एकदम अशी फुललेली पण आहे सोजी. सुरुवातीच्या काळात जास्त शक्यतो तर असे हे गव्हाच्या पिठाचे लाडू करायचे. तर आता साखरेचं प्रमाण घेण्यासाठी मी इथं हे डब्यानं सोजी मोजून घेतली, कारण 2 डबे हे सोजी होती आणि 1 डब्बा मी साखर घेणार आहे आता त्यासाठी. तर बरोबर असे हे 2 डबे सोजी भरले. आणि जर थोडेसे असे पांढरट जर राहिली सोजी, तर म्हणजे कच्चापणा येईल आणि खायला पण छान लागणार नाहीत. अशा प्रकारे हे तांबूस रंगावरतीच आपल्याला सोजी भाजून घ्यायची. तर बरेच जणांना माहिती नसतील हे लाडू, पण आमच्या भागात शक्यतो तर हे लाडू खूप जास्त प्रमाणात करतात आणि खूप चविष्ट आता सर्वांना आवडतात. तर हा एवढा डब्बा मला बरोबर तूप लागलं, कारण मी भाजायला अर्धं टाकलं आणि नंतर मला आता वरून थोडंसं टाकून घ्यायचं, कारण ह्या लाडूला दुसरं काही जास्त लागत नाही, फक्त तेल लागत नाही काही नाही. तुपाचं प्रमाण जास्त लागतं ह्या लाडूला. त्यात सुजी थोडीशी एकदम थोडी नॉर्मल थंड झाली होती. आता त्यामध्ये मी हे तूप टाकून घेते आणि पूर्ण एकत्रित करून घेते, कारण साखर नंतर टाकायची, कारण हे तूप अगोदर मिक्स करून घ्यायचं, कारण तूप आणि साखर जर एकत्रित टाकलं, कारण तूप गरम असल्यामुळं, तर साखरनं असं कडक होऊन जाईल आणि लाडू पण कडक होणार.
तर तूप टाकून घेतलं आणि पूर्ण असं हे सोजीमध्ये मिक्स करून नंतर मग हे एक डबा, ज्या डब्यानं मी सोजी घेतली होती त्याच एका डब्यानं मी हे साखर घेतली आणि नंतर आवडेल तसं आपण टेस्ट करून नंतर टाकू शकतो, जसं ज्यांना आवडेल तसं. म्हणजे जास्त जर गोड आवडत असेल त्यांनी तर एक डब्बा मी हे अशा प्रकारे साखर टाकून आता मिक्स करून घेते. तर ह्या गुठळ्या दिसत असतील, हे गुठळ्या होत्यात, गुठळ्या काय होणार नाही. नंतर हळू आपण जसं जसं हे आपण मिक्स कराल ना तसं पूर्ण गुठळ्या निघून जातील. जरी गुठळ्या झाल्या ना तरी आपण ग्लासाच्या किंवा एका वाटीच्या सहाय्याने आपण ते गुठळ्या मोडू शकतो. तर अगोदर मी अर्धा डबा साखर टाकून घेतली, मिक्स करून घेतलं आणि नंतर मग राहिलेली मी पूर्ण अशी साखर टाकून घेते. कारण टेस्ट करूनच टाकायची, कारण जास्त प्रमाणात हे झाले ना तर लाडू खावायचे वाटणार नाहीत त्याच्यामुळे. तर एक डब्बा बरोबर मी हे साखर टाकली, 2 डब्बे सोजी आणि 1 डब्बा पिठी साखर. तर ह्याला ना पिठी साखरच टाकायची. आता पूर्ण हे मी ना एकत्रित करून घेते. नंतर अजून आता जसं आपल्याला तुपाचं प्रमाण पाहिजे ना तसं टाकू शकतो. अजून आपल्याला तूप लागणारच आहे, तर मी वरून अजून थोडंसं मी तूप टाकणार आहे. तर कारण कसं ना आता हे अशा प्रमाणामध्ये आपले लाडू वळायला येणार नाही, त्याच्यामुळे तूप जास्त लागणार. अजून मी थोडंसं गरम केलं तूप आणि नंतर मग वरून टाकलं. तर आता हे बरोबर प्रमाण झालं आणि आता हे पूर्ण एकत्रित करून घेऊन नंतर मी लाडू बांधायला घेणार आहे. पूर्ण साखर आणि तूपनं मी पूर्ण एक मिक्स करून घेते आणि अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने आता लाडू बांधायला म्हणजे लाडू आपले आता हे बनत आहेत. तर एवढं तूप तर आपल्याला टाकायलाच पाहिजे, कारण त्याशिवाय आपला लाडू काय वळला जाणार नाही. त्याच्यामुळे तर आता बरोबर परफेक्ट असं हे आपलं लाडूचं म्हणजे लाडू बांधण्यासारखं झालं आहे. तर आता मी पूर्ण असे सगळे लाडू बांधून घेते. आणि जास्त गरम म्हणजे जास्त गरम ठेवायची नाही सुजी, कारण थोडीशी मीडियम म्हणजे जास्त गरम ठेवली ना कसं साखर जर टाकली आणि तूप टाकले नंतर ते कडक होतील, त्याच्यामुळे जास्त गरम नाही करायचं. तर अजून मला वाटलं थोडंसं तूप टाका म्हणून मी नंतर अजून गरम केलं आणि अजून टाकलं. तर अशा प्रकारे ह्या लाडूला जास्त तर तूपच लागतं त्याच्यामुळं. तर बरोबर हा जो एक डब्बा आहे ना मी दाखवला तो स्टीलचा, तेवढा डब्बा मला ना तूप लागलं. नाही म्हटलं तरी ते पाव किलोचा असेल तर पाव किलो तूप लागलं मला 2 डब्याला. तर आता ना हातात असं सहज घेतलं तरी ना तो पिठाचा ना मुटका होते. तर आता लाडू मस्त असे वळले जातील त्याचे. तर अशा प्रकारे ना मी पूर्ण लाडू बांधून घेते. आणि लहान मुलांना पण लहानांपासून एकदम असे वृद्ध जे म्हातारे असतात ना, ज्यांना दातही नसतील त्यांच्यासाठी पण खूप छान असे हे म्हणजे लाडू खायला छान आहे. लहान मुलांना पण चावता येणार नाही, पण हे लाडू खाता येतील त्यांना. तर अशा प्रकारे हे लाडू एकदम छान अजून त्यात पौष्टिक पण असतात आणि पौष्टिक पण आहेत हे लाडू. तर ज्यांना असं सुजी काढून नाही जमणार त्यांनी ना गव्हाच्या पिठाचे केले तरी चालते, कारण पीठ जरा छान असं म्हणजे तांबूस रंग येईपर्यंत भाजायचं, म्हणजे त्याचे लाडू पण छान होतात. तर अशा प्रकारे सर्व लाडू मी करून घेतले. तर एकदम असे गोल गरगरीत झालेले आहेत. तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा, तुम्हाला पण रेसिपी आवडेल, हे लाडू आवडतील.
तर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजून एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद सगळ्यांना.